हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 15 खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली काय होतं ना, आपल्याला नवनवीन डिझाईन बनवायचे असतात किंवा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कशी द्यावी सुचत नाही. तर आज टोटल मी तुम्हाला टॉपच्या खूप लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या तुम्ही कधीच कुठेच न बघितलेल्या अशा 15 ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल तर त्याचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहजच बनवू शकतात. सो मग चला वेळ न घालवता महत्त्वाच्या छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडिंग आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडतील अशा छान छान ब्लाऊज डिझाईन सहज बघायला भेटतील. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर बघा, मग तुम्ही इथे बघू शकतात की मी छान छान अशा डिझाईन्स ऑलरेडी इथे वरती काढून ठेवलेल्या आहेत. खूप छान डिझाईन आहेत. म्हटल्याप्रमाणे टोटल 15 डिझाईन्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. वन बाय वन मी तुम्हाला दाखवते. खरं तर ह्या सगळ्या डिझाईन्स मिक्सअप आहे. काही पानगळा, काही मटका गळा, काही पॅचवर्क, काही फॅन्सी, काही बोटनेक, काही रेग्युलर, काही गोल गळा, काही ट्रेंडिंग, अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या डिझाईन्स आहेत. सो मग चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप छान छान अशा मिक्स टाईपच्या ट्रेंडिंग अशा ब्लाऊज डिझाईन्स नक्कीच बघायला मिळतील. सो चला मग वन बाय वन मी तुम्हाला डिझाईन दाखवते. तर बघा, मग ही आहे छान अशी ट्रेंडिंग मटका गळ्यावरची डिझाईन. बऱ्याचदा असा प्रिंटेड कपडा असला की आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. एवढंच नाही तर बऱ्याच साऱ्या कस्टमरला मटका गळा सुद्धा हा खूप आवडत असतो. मग अशा वेळेस आपल्याला सुद्धा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी हे सुचत नाही. तर ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असा लुक येईल. आणि बघा, फायनली ब्लाऊज रेडी सुद्धा झालेला आहे आणि किती छान असं लुक आलेला आहे. सो अशी मटका गळ्यावरची हँगिंगची ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. त्यानंतर बघा, ही सुद्धा खूप सुंदर अशी आपण काठाची पॅचवर्क डिझाईन बनवलेली आहे. बऱ्याचदा काठापासून सुद्धा कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. खरं तर नवीन पद्धतीची डिझाईन आहे. तसं बघायला गेलं तर याची सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे छान अशी बोटनेकची ब्लाऊज डिझाईन. कसं आहे ना, बोटनेकमध्ये म्हणजे बोटनेक ब्लाऊजचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि तेच डिझाईन्स तेच शेप बनवून सुद्धा कंटाळा येतो. वेगळी अशी डिझाईन बनवायची असते तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येईल. तुम्ही बघू शकतात इथे फिनिशिंग वगैरे अगदी मस्त आलेली आहे. गळ्याचा आकार सुद्धा खूप सुंदर आहे. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. त्यानंतर ही सुद्धा खूप सुंदर अशी बोटनेकची नवीन लुक मधली ब्लाऊज डिझाईन आहे. खरं तर या ब्लाऊज डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे. सध्या बरेच सारे कस्टमर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स माझ्याकडून स्टिच करून घेत आहे. जर अजून तुम्ही अशी डिझाईन बनवली नसेल तर नक्कीच बनवा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आत्ता ज्या एवढ्या काही डिझाईन्स दाखवणार आहे त्या सगळ्या डिझाईनच्या कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहज बनवू शकता. असंही मी व्हिडिओमध्ये संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेलं आहे. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं, फक्त डिझाईन बनवणं महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ जेवढं शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने आणि ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत तर त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. ही सुद्धा मटका गळ्यावरची खूप छान अशी डिझाईन आहे. तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या डिझाईनमुळे सुद्धा साडी आणि ब्लाऊज खूपच सुंदर दिसेल.
तर बघा, खरं तर ही डिझाईन आपण अगदी छोट्याशा काठापासून बनवलेली आहे. बऱ्याचदा काय होतं ना, की काठ अगदी छोटासा असतो, अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. आणि आजकाल कसं असतं, एका साईडला मोठा काठ असतो, एका साईडला छोटा असतो किंवा एकाच साईडला काठ दिलेला असतो. मग अशा वेळेस काय होतं, की ज्या वेळेस आपण बाहीला काठ यूज करतो, तर मग बाहीला काठ यूज केल्यानंतर खूप कमी काठ उरतो आणि छोट्याशा काठापासून कशी डिझाईन करावी सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर ही सुद्धा खूप सुंदर पान गळ्याची पॅचवर्क ब्लाउज डिझाईन आहे. तर बघा, थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. पॅच सुद्धा आपण जरा वेगळे बनवलेले आहे, एक काठाचा आणि एक ब्लाउजच्याच कलरचा. ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे. सो ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा पानगळा खूप आवडत असतो आणि पानगळ्यावर वेगळ्या डिझाईनची आयडिया कशी द्यावी कस्टमरला हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. बघितल्यावरच लक्षात येतंय फिनिशिंग वगैरे किती सुंदर आलेली आहे. सो व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कटिंग, स्टिचिंग, पॅचेस कसे बनवायचे, कसे ऍडजस्ट करायचे, कसे कटिंग स्टिचिंग करायचे, तर हे मी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर थोडी वेगळ्या आणि नवीन पद्धतीची डिझाईन आहे. त्यामुळे मग ही काठाची पॅचवर डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. सो नक्की ट्राय करा. त्यानंतर बघा, ही आहे आपली पुढची बोटनेकची डिझाईन. छान असं बघा, पानगळ्याचा शेप म्हटलं तरी चालेल. बोटनेक मध्ये थोड्या वेगळ्या लुक मधली आहे आणि बोटनेक ब्लाउजचं खरं तर खूप ट्रेंड चालू आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा आपल्याला बोटनेक ब्लाउज मध्ये कसे डिझाईन्स बनवावे, कसे शेप घ्यावे हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. कारण की ज्या कस्टमरला किंवा ज्यांना ज्यांना पानगळा आवडतो त्यांना त्यांना आय होप सो ही डिझाईन नक्कीच आवडेल. कारण आपण ही डिझाईन बोटनेक मध्ये पानगळा अशी स्टिच केलेली आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही आहे आपली पुढची वेगळी युनिक नवीनच डिझाईन. आय होप ही डिझाईन तुम्ही बघितलेलीच नसेल. बघा किती छान मध्ये असा छोटासा बो बनवलेला आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाउज डिझाईन आहे. मी म्हटल्याप्रमाणे बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे या डिझाईनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण कसं असतं ना, ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर परत परत येतो त्यावेळेस त्याला म्हणजे नेहमी अपेक्षा असते की आपण त्यांना अजून काहीतरी नवीन डिझाईनची आयडिया द्यावी. एवढंच नाही तर बऱ्याचदा साडीनुसार डिझाईन कशी स्टिच करावी हे सुद्धा सुचत नाही. तर या डिझाईनचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया मिळेल की साडीनुसार कशी डिझाईन बनवली गेली पाहिजे ती. त्यानंतर बघा, ही आहे आपली पुढची डिझाईन. खूप छान ट्रेंडिंग फॅन्सी लुक मध्ये आहे. काय होतं, ज्यावेळेस ब्लाऊज फॅन्सी स्टिच करायचा असतो, साडी मस्त पार्टीवेअर असते, अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. ही आहे व्ही गळ्यावरची डिझाईन. खाली छान अशी हँगिंगची लेस लावलेली आहे आणि व्ही गळ्याचं सुद्धा ट्रेंड चालू आहे आणि व्ही गळ्यावरची डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. आणि मी म्हटल्याप्रमाणे पार्टीवेअर डिझायनर साडीवर ब्लाऊज कसा स्टिच करावा, त्याचा बॅक गळा कसा घ्यावा हे सुचत नाही. तर अशी बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. ठीक आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमची साडी ब्लाऊज अजूनच उठून दिसेल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची डिझाईन. सो बघा, ही सुद्धा खूप सुंदर वेगळ्या पॅटर्न मधली डिझाईन आहे नॉटची. सध्या ना नॉटची डिझाईन बनवण्याचं खूप ट्रेंड चालू आहे. गळ्याचा शेप सुद्धा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपल्याला सुद्धा ना वेगवेगळ्या गळ्यांचे आकार स्टिच करायचे असतात आणि कसे करावे हे सुचत नाही. तर हा शेप सुद्धा खूप सुंदर आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि बऱ्याचदा कस्टमरला ना सिंपल पण सोबर अशी डिझाईन हवी असते. तर या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. मध्ये मी एक छोटासा इथे पॅच लावलेला आहे. इथे पॅच तुम्ही लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल किंवा बटन सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही आहे व्हायरल ब्लाउज डिझाईन म्हटलं तरी चालेल. कारण की आतापर्यंत ही डिझाईन माझ्याकडून खूप साऱ्या कस्टमरने स्टिच करून घेतलेली आहे आणि मी त्याचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांना ही डिझाईन आवडलेली आहे. सो अजून जर तुम्ही कोणी नवीन असाल, अशी डिझाईन स्टिच केलेली नसेल, ही डिझाईन तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, तर नक्की ट्राय करून बघा. ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि इथे सुद्धा आपण अगदी छोटासाच काठ यूज केलेला आहे. नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. त्यानंतर ही आहे छान अशी गोल गळ्यावरची डिझाईन. भरपूर सारे कस्टमर असे असतात की त्यांना खूप डिझाईन नको असते, फक्त गोल गळ्यावर डिझाईन हवी असते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. मध्ये छान असा बो लावलेला आहे आपण. त्याचबरोबर गळ्याला लेस
आणि मोती लेस असं दोन्हीही यूज केलेलं आहे. कमरेला सुद्धा लेस लावलेली आहे आणि छान झटपट तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. सो गोल गळ्यावरची डिझाईन ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता. त्यानंतर आहे ही पुढची डिझाईन. खरं तर ना ही सुद्धा खूप छान आहे. छोटासा हार्ट शेपचा आपण इथे पॅच बनवलेला आहे. म्हणजे अगदी छोट्याशा काठापासून आणि डिझायनर लेस पासून ही डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि या छानशा डिझाईनमुळे सुद्धा आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. खरं तर हा मध्ये आपण हार्ट शेप बनवलेला आहे. तर असं एंगेजमेंटसाठी, लग्न कार्यासाठी अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. महत्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा ही डिझाईन तयार होते. फक्त लेस लावायला थोडासा टाइम लागतो, बाकी सगळं इझी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ही आहे छान ट्रेंडिंग लग्न कार्यात एखाद्या फंक्शन मध्ये खूपच उठून दिसणारी न्यू लुक मधली बोटनेक ब्लाउज डिझाईन. बघा छान छोटे छोटे हँगिंग्स लावलेले आहेत आणि शेप वगैरे फिनिशिंग अगदी परफेक्ट असा आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा. या डिझाईनमुळे ब्लाऊज अजूनच उठून दिसणार आहे. सो अशा पद्धतीने फायनली टोटल मी तुमच्यासोबत 15 खूप छान छान डिझायनर वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन शेअर केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज स्टिच करू शकतात. या सगळ्या ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे. सो मग नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला कुठली डिझाईन आवडली आणि तुम्ही कोणती डिझाईन स्टिच करणार आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ या डिझाईन्स कशा वाटल्या हेही मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.